फडणवीसला सांगितलं का ते तारीख बदलली इलेक्शनची? मला म्हणतो 21 कशाला चालला? वाटतं का बाबा सांगा 21 तारीख काऊन ठेवली तो? तारीख केली ना आम्ही हे लेखने चोटते घुरते कामते समाजाच्या नावावर दुकानदाऱ्या करणारे चला दीपक कोराडेवर आरक्षणाच्या आंदोलनावर संशय घेतात तर त्यांना उत्तर द्या आजपासून. साहेबुळे पाटील मला म्हणतोय 21 तारीख कशाला दिली? अरे 2 महिन्यापूर्वी दिली 21 तारीख. ऐक रे दुकानदारा, जाऊ द्या आता दुकानदाराला समजलं असं तर त्याने विषय क्लोज करा. आम्ही विषय क्लोज करतो, विषय बंद करतो. पण आता तुम्ही उत्तर दिली पाहिजे याचं कारण सांगतो. ऐका ना, अरे संतापेचा साहेब आयुष्यात 1 रुपयाने घेतला कोण होता? ऐका रे, ऐका सगळं. आयुष्यात 1 रुपयाने घेतला कोण होता? मी अरे काय म्हणले? अरे ऐका, अरे समजलं पाहिजे लोकांना. ऐका ना, मी ऐका म्हटल्यानंतर ऐकायचं. ऐका काय म्हणते माहितीये का? उपोषण मागं घेतलं तर म्हणले फडणवीसचं ज्ञानेश्वर, म्हणजे उपोषण मागं घेतलं तर फडणवीसचं ज्ञानेश्वर, उपोषणाला बसला तर म्हणले राजेश टोपेनं बसवलं. अरे स्पष्ट हे वाक्य काही बोला ना. एक तर राजेश टोपेनं बसवला म्हणा, पवारनं बसवलं म्हणा, नाही तर फडणवीस बसवला म्हणा. फडणवीस साहेबांच्या हातामध्ये किती सत्ता आहे? ईडी आहे, सीबीआय आहे, सीआयडी आहे, एसआयडी आहे, पोलीस आहेत, आवाज तपास सिद्ध करा. राजेश टोपेंचं जर आंदोलन केलं असेल होतं, मी जाहीर इथं बलिदान देतो, आत्महत्या करतो, जीव देतो माझा. आरोप करणारे जीव द्यावा. काय म्हणजे तुम्ही जे म्हणता ते खरं, आमच्यावर संशय उभा करायचा. 17 तारखेला दीपक कोराडेला अटक करत आहोत, कोणता नाही आला. आता यायला बोलायला प्रयोग कुठले साहेब? जाऊ मी मुद्द्यावर येतो. ते भावांना ऐका, मुद्द्यावर येतो. ऐका मी आता थोडं मुद्द्यावर येतो. झाला आता परत एकदा एक आवाज दिल्यानंतर तुम्ही एवढ्या ताकदीने इथं आले, सर्वांचे एकदा नतमस्तक आभार मानतो. तुम्ही भावांनो मी अगोदर सिद्ध केलं समाजाच्या स्वाभिमानाची आणि आमच्या लेकरांना आले नाही असं लय मोठे आले कालपर्यंत 17 तारखेपर्यंत का कालपर्यंत 17 तारखेपर्यंत सुरू होती. 17 तारखेला ऐकलं नाही कोणाचं, म्हणून ती पोलीस कारवाई आपण खाते टाकली. दादा 1 मिनिट चालू ठेव, कंटिन्यू चालू ठेव. मी आता किती वेळ बोलतो त्याला. काही आश्वासन घेतलं का? काही चांगलं घेतलं का? आम्ही सगळे लोक हुशार आहेत. मागचे हुशार आहे, पण हे आपल्यापेक्षा हुशार आहेत. मला गोष्ट सांगा, काय नसतं आलं माझ्याकडं? मला आला असतो किती आहे की आता लोकांनी केला असतं. आता ही तारीख आपण स्वाभिमानाची आपल्या आत्मसन्मानाची लढाई, स्वाभिमानाची लढाई आणि हे उपाय
तारखेला संभाजीनगर विभागाचे सन्माननीय पोलीस महानिरीक्षक साहेब यांनी बोलवलं, त्यांच्याकडे गेलो. आमची लढाई स्वाभिमानाची. मी काय म्हटलो तो साहेबांना त्या दिवशी की साहेब आमचा 17 तारखेपासूनचा दौरा ठरलेला आहे. 17ला आम्ही चौटीला जाणार आहे, 18ला पंढरपूरला आरेवाडीला जाणार आहे, 19ला जेजुरीला जाणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारायला नाही पाहिजे, पण पोलिसांचे अधिकार आहे, पोलिसांनी नाकारले आम्ही त्याचा सन्मान करतो. त्याच्यावर आम्हाला हायकोर्ट आहे, आम्ही हायकोर्ट मध्ये अपील करतो. हायकोर्टानं जर परवानगी नाकारली तर आम्ही 21 तारीख कॅन्सल करू, काही फरक पडत नाही. कारण आमची 21ला आलो सर्टिफिकेट घेऊन गेलो असं होतंय का? पण म्हटलं आता 21 तारखेला आम्ही जाण्याचं काय कोर्टाच्या निर्णयाचा आदर करू, परंतु आमचा तुम्ही जर आम्ही 21 तारीख रद्द करू, कोर्ट म्हणून ती तारीख ऍग्री करू. दुर्दैवानं पोलीस प्रशासनानं आमचं ऐकलं नाही, कारण त्यांना सरकारचं ऐकावं लागतं. 17 तारखेला त्यांनी पिक्चर केला आमच्यासोबत, म्हणून आम्हाला नाईलाजानं त्यांनी ट्रेलर काढून सरकारनं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्ही सरकारला आणि पोलिसांना महाराष्ट्राचा देशाला पिक्चर दाखवला. आता सुद्धा सन्माननीय साहेब चर्चा करायला आले, मी त्यांना एक गोष्ट सांगितली, इथून जायचा निर्णय आम्ही सगळे इथं काय करायचं ते पुढची दिशा ठरवू. त्याच्यापूर्वी मुंबईच्या हद्दीमध्ये ज्या पोलीस स्टेशनला आमचे बांधव अटक आहेत ते सगळे या मैदानात आले पाहिजे. आमची भूमिका आम्ही ठरवू. आमचं सहकार्य पोलिसांना राहणार आहे, आमचं सहकार्य शासनाला राहणार आहे. आम्ही इथं भांडायला आलो नाही, आम्ही कुणाला शिव्या द्यायला आलो. आम्ही आमच्या 8 दशकांपासूनच्या न्याय घटनादत्त अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी आलो. आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाची माग घेऊन आलो. आम्ही पोलिसांचाही सन्मान करतो, कोर्टाचाही सन्मान करतो. इथपर्यंत त्यांनी आमचा सन्मान केला तर, म्हणून जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत हुलडबाजी कोणी करणार नाही. मी 16 दिवस उपाशी होतो. मी तुम्हाला आल्या याच्यामुळे सांगितलं की 5 दिवसात एकही भाकर खाल्ली नाही, 5 सलाईन लावल्या. त्याच्यामुळे माझ्या इतके सिरियस किंवा तब्येत खराब झालेले तुम्ही नाहीये. म्हणून 5 घंटे जरी इथं बसायचं काम पडलं आणि भविष्यात 5 दिवस जरी बसायचं काम पडलं तर शांततेत बसू. जोपर्यंत तुम्ही माझं ऐकसाल, तोपर्यंत मी इथं बसेल नाही. आणि तुम्ही माझं नाही ऐकलं, मी ग्राउंडच्या बाहेर जाईल. माझं नाही ऐकलं तर बसले त्याच्या मध्ये